नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी CGL 2023 जवळपास 7,500 पेक्षाही जास्त वॅकन्सीज अप्रॉक्सिमेटली सांगितलेल्या आहेत. याबद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण इन्फॉर्मेशन बघण्याच्या आधी पेपर पॅटर्न काय आहे, टियर 1 काय आहे, टियर 2 काय आहेत, यानंतर किती किती मॉड्यूल आहेत, या सगळ्यांबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर सर्वांना एक माझी रिक्वेस्ट आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, नंतर तुम्ही अप्लाय करायचं आहे. इज क्लिअर? चला वन बाय वन बघूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, जे काही डेट फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन 3 एप्रिल पासून तर 3 मे म्हणजे तुमच्याकडे 1 महिना आहे. यानंतर लास्ट डेट जी काय आहे ती 3 मे मेन्शन केलेली आहे. त्यानंतर चलनने भरणार असाल तर 4 मे लास्ट डेट आहे चलनचा. यानंतर माझी ती इच्छा असेल चलनने पेमेंट केल्यापेक्षा ऑनलाईनच केलेलं बेटर राहील. ठीक आहे. यानंतर टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ टियर 1 जी आहे ती ऑनलाईन एक्झाम असणार आहे, टियर 1 आणि टियर 2 देखील, पण ती जुलैमध्ये होणार आहे. म्हणजेच आपल्या हातामध्ये किती दिवस आहे बघा आता, एप्रिल, मे, जून आणि जुलै, अप्रॉक्सिमेट 3 महिने तुमच्या हातात आहे. तर 3 महिने फुल डेडिकेशनने अभ्यास करायचा आहे. जे विद्यार्थी बँकिंग एक्झामची तयारी करतायत त्यांनी देखील याचा अभ्यास करायला काही हरकत नाहीये. या मागचं रिझन सांगतोय, बहुतांश सिलेबस हा इकडे दोन्हीकडे सेम आहे. क्लिअर आहे? मॅथ्स, लॉजिक, इंग्लिश, करंट अफेअर्स जे तुम्ही बँकिंगला करतात तो कम्प्लीट सिलेबस इथे आहे. थोडंसं अजून काही सब्जेक्ट एक्स्ट्रा आहेत तेही आपण बघणार आहोत. यानंतर बघा मित्रांनो, महत्वाच्या काय काय हायलाइटेड पॉइंट्स आहे. यामध्ये काही पोस्ट दिलेले आहेत, त्यांचं एज लिमिट जरा डिफरंट आहे. प्रत्येक एज लिमिट वेगळं आहे. 18 ते 30, त्यानंतर 20 ते 30, यानंतर 18 ते 32 असं वेगवेगळ्या पोस्टसाठी वेगवेगळं एज लिमिट आहे. त्याबद्दल व्यवस्थित रीड करा किंवा त्यालाही आपण व्यवस्थित समजून घेऊया. यानंतर 18 ते 27 देखील आहे. आता इथे लक्ष द्या, इथे जे काही पोस्ट दिसत आहेत तुम्हाला ग्रुप बी आणि ग्रुप सी दिसत आहेत, राईट. आणि प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आता पुन्हा प्रश्न असा येतो की सर काही डिपार्टमेंटमध्ये फिजिकली तुमच्या टेस्ट असतील, बरोबर आहे, जिथं तुम्हाला रनिंग असेल किंवा तुमचे फिजिकल स्टँडर्ड चेक केल्या जातील. असे 4 वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे फिजिकल स्टँडर्ड देखील वेगळं आहे, तेही आपण पुढे बघणार आहोत. यानंतर मी तुम्हाला जसं सांगितलं होतं, टेंटेटिव्ह वॅकन्सीज देअर आर अप्रॉक्सिमेट 7,500 वॅकन्सीज. म्हणजे वॅकन्सीज खूप चांगल्या आहेत. प्रिपरेशन करायला सुरुवात करा. नेक्स्ट, एज लिमिट. मी आताच तुम्हाला सांगितलं एज लिमिट बघा, 18 ते 27 साठी जे काही एज लिमिट दिलेलं आहे तुम्हाला, त्यामध्ये तुमचं जन्म 2 ऑगस्ट 1996च्या आधी नसावा आणि 1/8/2005च्या नंतर नसावा. सिमिलरली 20 ते 30 असेल 2/8/1993 आणि 1/8/2003 याच्या नंतर नको, 93च्या आधी नको. जसं एज वाढत चाललंय बघा, इथे 2/8/2093 झालेलं आहे, 1/8/2005च्या पुढे तुमचं नको 18 ते 30 वर्षासाठी. 18 ते 32 वर्षासाठी 2/8/1991च्या आधी नको आणि 1/8/2005च्या नंतर नको. क्लिअर होत आहे? हे व्यवस्थित एज तुमचं बघा, म्हणजे त्या पोस्टसाठी तुम्ही ऍप्लिकेबल आहात ह्यानुसार तुम्ही तिथे अप्लाय करू शकता. नेक्स्ट, एज रिलॅक्सेशन मध्ये SC ST 5 इयर्स आहे, OBC 3 इयर्स आहे, फिजिकली हँडिकॅप जो अनरिझर्व आहे 10 इयर्स आहे, फिजिकल हँडिकॅप OBC 13 इयर्स आणि फिजिकली हँडिकॅप SC ST 15 इयर्स एज रिलॅक्सेशन आहे. म्हणजे जे बहुतांश वेळेस असतं त्याच वे मध्ये इथं एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. यानंतर काय काय महत्वाचे पॉइंट्स आहे आपण वन बाय वन बघूयात. महत्वाची गोष्ट, एक सर्व्हिसमॅनचे जे कोणी डिपेंडंट कॅन्डिडेट असतील, लाईक तुमचे वडील किंवा तुमच्या फॅमिली मेंबर मध्ये कोणी एक सर्व्हिसमॅन असेल तर तो कॅन्डिडेट एक सर्व्हिसमॅन कन्सिडर करता येणार नाही. स्वतः कॅन्डिडेट जो पाहिजे त्याने डिफेन्स मध्ये सर्व्ह केलेलं पाहिजे. त्यांच्या मुलांना किंवा त्यांच्या मुलींना एक सर्व्हिसमॅनचा फायदा घेता येणार नाही. इथं मेन्शन केलेलं आहे, एज रिलॅक्सेशन ऑर ESM रिझर्वेशन इज नॉट ऍडमिसिबल टू सन्स, डॉटर्स अँड डिपेंडेंट ऑफ दी एक्स सर्व्हिसमॅन. हे एकदम स्पष्ट मेन्शन केलंय. त्यामुळे एक्स सर्व्हिसमॅनचे जे कोणी मुलं मुली असतील त्यांना एज रिलॅक्सेशनचा बेनिफिट घेता येणार नाही, ना ते एक सर्व्हिसमॅन म्हणून अप्लाय करू शकतील. पुढचे महत्वाचे, हाऊ टू अप्लाय करत असताना ssc.nic.in या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही अप्लाय करायचं आहे. यानंतर पुढे म्हटलेलं आहे, द फोटोग्राफ्स ऑफ द कॅन्डिडेट शुड नॉट बी मोर दॅन 3 months ओल्ड. 3 महिन्या आधीचा फोटो अपलोड करू नका. 3 महिन्याच्या रिसेंटचा जेव्हापासून नोटिफिकेशन आलाय
तिथून तुमचं रिसेंटचं 3 महिन्यापर्यंतचा काय पाहिजे फोटो असणं गरजेचं आहे. म्हणजे आज जर नोटिफिकेशन असेल इथून 3 महिने अगोदर, 6 महिने 8 महिने अगोदर असेल तर तो अपलोड करू नका. नेक्स्ट पुढे म्हणजे लास्ट डेट अँड टाइम फॉर द सबमिशन ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन इज 3/5/2023. 3 मेला लास्ट डेट आहे. पुढं ऍप्लिकेशन फीस, ऍप्लिकेशन फी आहे 100 रुपये फक्त. जनरल कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी 100 रुपये. या व्यतिरिक्त विमेन असेल किंवा एससी कॅन्डिडेट असेल, एसटी असेल, पीडब्ल्यूडी आणि एक्स सर्व्हिसमॅन यांना फीस भरण्याची गरज नाहीये. फीस मधून त्यांना एक्सटेंड करण्यात आलं आहे. पण जनरल आणि ओबीसी कॅन्डिडेट असेल 100 रुपये फीस आहे. नेक्स्ट मित्रांनो सेंटर काय काय आहे. आता महाराष्ट्रामध्ये असलेले सेंटर्स कडे एकदा लक्ष द्या. अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक आणि पुणे एवढे सेंटर्स महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार तुम्ही तिथं सेंटर सिलेक्ट करायचं आहे. कारण की एकदा जर सिलेक्ट केलं सेंटर, फायनल सबमिशन झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला सेंटर चेंज करता येणार नाही. नेक्स्ट स्कीम ऑफ एक्झामिनेशन. 2 टायर 1 आणि टायर 2 अशा प्रकारे 2 टायर्स मध्ये ही एक्झाम होणार आहे. आता सर टियर 1 चा सिलेबस काय, टियर 2 चा सिलेबस काय, टियर 2 मध्ये किती पेपर्स असतात, सगळं तुम्हाला पुढच्या स्लाइड मध्ये दिसेल. बघा स्कीम ऑफ टियर 1 एक्झामिनेशन, यामध्ये तुम्हाला 4 मेन सब्जेक्ट्स आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं जे तुमचे बँकिंगचे कॅन्डिडेट असतील, बँकिंग एक्झामची तयारी करणाऱ्या, टियर 1 चा सिलेबस ऑलमोस्ट सेम आहे. बघा जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, आपण त्याला लॉजिकल रिझनिंग म्हणतो. 25 क्वेश्चन्स 50 मार्क्स. जनरल अवेअरनेस 25 क्वेश्चन 50 मार्क्स. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड 25 क्वेश्चन्स 50 मार्क्स आणि इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन 25 क्वेश्चन्स 50 मार्क्स. म्हणजे ओव्हरऑल तुमच्या लक्षात आलं असेल जो सिलेबस तुम्हाला बँकिंगला असतो तोच इथे आहे. मी पुन्हा सांगतोय मित्रांनो, अप्लाय करा, हा हातातून चान्स जाऊ देऊ नका. आता टियर 2 चा काय सिलेबस आहे सर. मित्रांनो टियर 2 मध्ये वेगवेगळे पेपर आहे. आता पेपर 1 लक्ष द्या. पेपर 1 मध्ये तुमचे पहिला सेशन आहे. पेपर 1 मध्ये सेशन फर्स्ट, यामध्ये सेक्शन 1 मध्ये मॉड्यूल 1 मध्ये असतं मॅथमेटिकल एबिलिटीज आणि मॉड्यूल 2 मध्ये दिलेले रिझनिंग अँड जनरल इंटेलिजन्स. या व्यतिरिक्त सेक्शन 2 मध्ये जर बघितलं, मॉड्यूल 1 मध्ये येतं इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन आणि मॉड्यूल 2 मध्ये येतं जनरल अवेअरनेस. या दोन्ही केसेस मध्ये प्रत्येक प्रश्न हा 3 मार्कांसाठी आहे. म्हणजे सेक्शन 1 60 × 3 180 आणि सेक्शन 2 70 × 3 210. तर पेपर 1 यामध्ये हे व्यवस्थित मॉड्यूल लक्षात घ्या. सेक्शन 1 सेक्शन 2 त्याच्यामध्ये 2 मॉड्यूल आहे आणि सेक्शन 2 मध्ये देखील 2 मॉड्यूल आहे. प्रत्येक सेक्शन मध्ये 2-2 मॉड्यूल असतात. नेक्स्ट आता इकडे जर बघितलं पुन्हा सेशन 2 मध्ये काय येतं. सेशन 2 मध्ये पुन्हा सेक्शन 3 मध्ये बघा मॉड्यूल नंबर 1 मध्ये कॉम्प्युटर नॉलेज मॉड्यूल आणि सेक्शन 3 मध्येच तुम्हाला मॉड्यूल नंबर 2 दिलेला आहे डेटा एंट्री स्पीड टेस्ट मॉड्यूल. इज दॅट क्लिअर. आता इथे एक महत्वाची गोष्ट अशी आहे, प्रत्येक मॉड्यूल तुम्हाला क्वालिफाय होणं गरजेचं आहे. त्यांनी मिनिमम क्वालिफाय दिलेलं आहे. प्रत्येक क्वालिफाय होणं गरजेचं आहे. जर याच्यातला एक जरी मॉड्यूल तुमचा क्लिअर नसेल तर तुमचं सिलेक्शन होणार नाही. इथे मेन्शन केलेलं आहे पेपर 2 विल बी फॉर द ओनली दोज कॅन्डिडेट. आता इथे पेपर 2 आणि पेपर 3 दिलेला आहे. पेपर 2 मध्ये स्टॅटिस्टिक्स तुम्हाला दिसतंय आणि पेपर 3 मध्ये जनरल स्टडीज आणि फायनान्स इकॉनॉमिक्स. पण हे सगळ्यांसाठी कंपल्सरी नाहीये. पेपर 1 हा सगळ्यांसाठी कंपल्सरी आहे. पेपर 2 कोणासाठी, पेपर 3 कोणासाठी समजून घ्या. पेपर 2 विल बी फॉर दोज कॅन्डिडेट्स हु अप्लाय फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर दॅट इज JSO. आणि पेपर 3 विल बी फॉर द कॅन्डिडेट्स हु आर शॉर्टलिस्टेड टियर 1 अँड अप्लाइड फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट ऑडिट ऑफिसर किंवा असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर. म्हणजे पेपर 2 जो आहे तो स्टॅटिस्टिकल ऑफिसर साठी आहे आणि पेपर 3 अकाउंट ऑफिसर साठी आहे किंवा ऑडिट ऑफिसर साठी आहे. क्लिअर झालेला आहे. आणि पेपर 1 हा कंपल्सरी सर्वच पोस्ट साठी आहे. नेक्स्ट आता इथे बघा व्यवस्थित स्पष्ट केलेलं आहे. पेपर 1 इन्क्लूड्स फॉलोइंग 3 सेक्शन्स हॅव्हिंग 2 मॉड्यूल इच. प्रत्येक मॉड्यूल मध्ये प्रत्येक सेक्शन मध्ये 2-2 मॉड्यूल आहे. सेक्शन 1 मध्ये मॉड्यूल 1 मध्ये मॅथमेटिकल एबिलिटीज वरचं पूर्ण खाली शॉर्ट मध्ये दिलंय. पेपर 2 मध्ये रिझनिंग अँड जनरल इंटेलिजन्स मॉड्यूल 1 ना मॉड्यूल 2. मॉड्यूल सेक्शन 2 मध्ये मॉड्यूल 1 मध्ये इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन आणि मॉड्यूल 2 मध्ये जनरल अवेअरनेस.
सेक्शन 3 मध्ये मॉड्यूल 1 मध्ये येतं कॉम्प्युटर नॉलेज टेस्ट आणि डेटा एंट्री स्पीड टेस्ट. सर यांचं क्वालिफाय काय आहे सांगतो. आता यांचं जर क्वालिफाय बघितलं, इट विल बी मॅन्डेटरी फॉर द कॅन्डिडेट्स टू क्वालिफाय द ऑल दी सेक्शन ऑफ पेपर 1. मी आता सांगितलं प्रत्येक सेक्शन तुम्हाला क्वालिफाय होणं गरजेचं आहे. पुढे बघा. ओके, मॉड्यूल 2 मध्ये जे काय दिलंय सेक्शन 3 दॅट इज पेपर 1 चा जो सेक्शन 3 आहे त्यामध्ये डेटा एंट्री स्पीड टेस्ट आहे, ती DEST ती टेस्ट आहे. आता पुढे याबद्दल महत्वाच्या काय गोष्टी आहेत अजून यामध्ये चेक करा. हा सिलेबस दिलेला आहे, व्यवस्थित सिलेबस तुम्ही एकदा डोळ्याखालून काढावा अशी इच्छा आहे माझी. नेक्स्ट पुढे आता मिनिमम क्वालिफाइंग मार्क्स इन टियर 1. आता टियर 1 मध्ये मिनिमम क्वालिफाइंग मार्क्स किती आहे? अनरिझर्व्ह साठी 30%, ओबीसी डब्ल्यूएस साठी 25% आणि अदर कॅटेगरी साठी 20%. मॅक्सिमम पर्सेंटेज ऑफ एरर अलाउड. आता लक्ष द्या, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता डेटा एंट्री स्पीड टेस्ट जी आहे यामध्ये तुम्ही किती एरर करू शकतात, तर अनरिझर्व्ह कॅन्डिडेट साठी 20% एरर अलाउड आहे. त्याच्यापेक्षा जर जास्त आलं तर डिस्क्वालिफाय होणार. सिमिलरली ओबीसी आणि ईडब्ल्यूएस साठी 25% आणि अदर कॅटेगरी साठी 30% एरर्स अलाउड आहे. हे महत्वाच्या गोष्टी. नेक्स्ट, merit list will be prepared on the basis of overall performance of the candidates in tier 2 examination only. म्हणजेच असं म्हणता येईल टियर 1 एक्झामिनेशन ही प्युअरली क्वालिफाईंग नेचरची आहे. त्यानंतर टियर 2 आहे त्याचं स्कोर कन्सिडर केला जाणार आहे तुमच्या फायनल सिलेक्शन साठी. नेक्स्ट, आता महत्वाचं सर फोटोग्राफ्स मध्ये आपण ज्या बारीक बारीक मिस्टेक करतो त्या करू नका, कारण की ते फोटोग्राफ्स मध्ये तुम्हाला गॉगल घालून फोटो चालणार नाही, हॅट टोपी किंवा डोक्याला काही बांधून तुम्ही फोटो काढू शकत नाही. सिमिलरली फोटो अपलोड करताना अर्धा कट होतोय किंवा उलटा अपलोड होतोय तसं करू नका. परफेक्ट ऍक्सेप्टेड फोटोग्राफ इथे दिलेला आहे. याच पद्धतीने तुमचे फोटो असणं गरजेचं आहे. तुमचे दोन्ही कान क्लिअर दिसले पाहिजे, स्ट्रेट तुमचं नजर असली पाहिजे आणि थोडंसं चेहऱ्यावर स्माइल ठेवा. तुम्ही जर बघत असाल व्यवस्थित फोटो काढायचा आहे, थोडा हँडसम दिसले पाहिजे. नेक्स्ट, आता मी तुम्हाला सांगितलं होतं फिजिकल स्टँडर्ड आहे बरं का. फिजिकलच्या काय काय कंडिशन्स आहेत बघा. 4 वेगवेगळे डिपार्टमेंट आहे, A, B, C आणि D. ए मध्ये आहे फिजिकल स्टँडर्ड फॉर द पोस्ट ऑफ इन्स्पेक्टर, पण कोणत्या डिपार्टमेंट मध्ये? सेंट्रल एक्साइज एक्झामिनर. त्यानंतर दिले प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर, ओके, इन्स्पेक्टर अँड सब इन्स्पेक्टर CBN. आता फिजिकल स्टँडर्ड मध्ये काय काय आहे? मेल साठी जी कंडिशन दिलेली आहे, हाईट दिली आहे 157.5 सेंटीमीटर, चेस्ट दिलेली आहे 81 सेंटीमीटर आणि फुल्ली एक्सपेंडेड विथ मिनिमम एक्सपान्शन ऑफ 5 सेंटीमीटर. ओके, यानंतर आसामीज असतील, गोरखाज असतील किंवा गरवाडीज असतील त्यांना 5 सेंटीमीटरचा हाईट मध्ये रिलॅक्सेशन दिलेलं आहे. त्यानंतर फिजिकल टेस्ट काय दिली आहे मेल साठी तेही बघा. वॉकिंग 1600 मीटर इन 15 मिनिट्स वॉकिंग आहे. सायकलिंग 8 किलोमीटर इन 30 मिनिट्स. म्हणजे फिजिकल स्टँडर्ड ऍज सच खूप हेवी नाहीये, नॉर्मल एक व्यक्ती आरामशीर करू शकेल. त्यानंतर फिमेल साठी फिजिकल स्टँडर्ड काय आहे? फिमेल साठी हाईट दिलेली आहे 152 सेंटीमीटर, वेट दिलेला आहे 48 किलोग्रॅम्स. यानंतर फिमेल साठी 1 किलोमीटरची वॉकिंग आहे 20 मिनिटांमध्ये करायची आहे आणि 3 किलोमीटर सायकलिंग आहे 25 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचं आहे. हे कोणत्या डिपार्टमेंटसाठी बघितलं आपण? CBN. आता पुढे बघा मित्रांनो, CBI साठी सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन या डिपार्टमेंटसाठी फिजिकल स्टँडर्ड काय आहे? ज्यामध्ये काही सब इन्स्पेक्टरच्या पोस्ट आहे. काय फिजिकल स्टँडर्ड आहे? हाईट दिलेली आहे 165 सेंटीमीटर मेन साठी आणि वुमेन साठी हाईट दिलेली आहे 150 सेंटीमीटर. पुढे चेस्ट 76 सेंटीमीटर विथ एक्सपान्शन. मेल साठी जे काही चेस्ट आहे एक्सपान्शन सह 76 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे. विजन पण मेन्शन केलेलं आहे. आय साइट विथ और विदाउट ग्लासेस. डिस्टंट विजन 6/6 1 and 6/9 in other eye. Near vision 0.6 in one eye and 0.8 in other eye. हे कोणत्या डिपार्टमेंट साठी होतं? CBI साठी. आता तिसरं डिपार्टमेंट इथे जर बघितलं नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी NIA. आता त्यासाठी सब इन्स्पेक्टरच्या साठी काय काय आहे कंडिशन्स बघा. मेन साठी हाईट आहे 170, विमेन साठी हाईट आहे 150 आणि मेन साठी चेस्ट 76 सेंटीमीटर विथ एक्सपान्शन. ओके,
व्हिजन, हे जे काही व्हिजन आहे वरच्या व्हिजन सारखंच आहे. डिस्टन्स 6/6 अँड 6/9, नियर व्हिजन 0.6 आणि अदर आहे 0.8. ओके, हे झालं थर्ड. आणि फोर्थ डिपार्टमेंट जे आहे ते आहे तुमचं नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो. या डिपार्टमेंटमध्ये यामध्ये जे काही सब इन्स्पेक्टरच्या किंवा ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसरच्या ज्या काही पोस्ट आहे त्यासाठी फिजिकल स्टँडर्ड बघा. मेन साठी हाईट 165 आणि विमेन साठी हाईट पाहिजे 152 सेंटीमीटर आणि 76 सेंटीमीटर ही पाहिजे तुमचं चेस्ट फॉर मेन अँड 5 सेंटीमीटर विथ एक्सपान्शन. तर या महत्वाच्या फिजिकल स्टँडर्डकडेही तुम्ही लक्ष द्या. असं व्हायला नको सर हाईट कमी पडली किंवा बाकीच्या काही गोष्टी घडलो पण प्रिपरेशन डेडिकेटेडली त्या डिपार्टमेंटसाठी आहे. एक ते काय होतंय वेळेवर तुमची धांदल व्हायला नको आणि पळापळ व्हायला नको. सेम व्हिजन पण इथं सेम दिलेलं आहे 6/6 अँड 6/9, 0.6 अँड 0.8. तर हे अशा पद्धतीनं मी या ज्या महत्वाच्या गोष्टी होत्या ज्या मला वाटलं की तुमच्यापर्यंत शेअर कराव्या, तुम्हाला व्यवस्थित सांगावं, समजून घ्यायचं आहे. मॉड्यूल किती आहेत, कसं आम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, प्लॅनिंग व्यवस्थित करा. ऑनलाईन टेस्ट असणार आहे त्यामुळे टेस्ट तुम्ही देखील मॉक टेस्ट जरा बऱ्यापैकी द्यायचे आहेत. ऑब्वियस आहे तुमच्या काही ना काही अजून डाऊट्स असतीलच. जे तुमचे डाऊट्स असतील कमेंट्स मध्ये टाकायला विसरू नका. त्या डाऊटचं आपण अजून एक सेपरेट सेक्शन घेणार आहोत. थँक्यू सो मच. बाय बाय.